कागल नगरपालिकेच्या संत रोहिदास विद्यामंदिर शाळेचं कार्यालय आणि स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर अज्ञातानं डिझेल ओतलंय. तसंच दारूच्या बाटल्या फोडल्यानं शाळेच्या व्हरांड्यामध्ये काचेचा खच पडला होता. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या समोरील पटांगणात बसून शिकण्याची वेळ आली होती. ही घटना देखील 2 दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेची मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेनं या प्रकरणाबाबत मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आत्तापर्यंत सुरक्षा रक्षक आणि त्याचा ठेकेदार मुनीर मुल्ला यांच्यावर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी केलाय. घडलेला प्रकार हा कागल शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणाला गालबोट लावणारा असून विद्यार्थ्यांच्या हक्काच्या आणि सुरक्षित शिक्षणावर गदा आणणारा आहे. त्यामुळे 2 दिवसात ठेकेदारावर कारवाई करून त्याचा ठेका रद्द केला नाही तर आपल्या कार्यालयात शाळेत झालेला प्रकार करू असा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कोंडेकर यांनी दिलाय. यावेळी मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आलं. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊन त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्याधिकारी म्हेत्रे यांनी दिलं. यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र बागल, विश्वजित संगपाळ, संभाजी पसारे, कृष्णात शेंडे आदी उपस्थित होते.